विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। राहुल पिंगळे यांच्यासोबत या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत. साहेब, आज क्रांती 9 ऑगस्ट क्रांती दिन तुम्ही सगळ्यांना वाचून गेलं, काय सांगणार? आज ऑगस्ट क्रांती दिन 1942 साली आजच्याच दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारतची हाक महात्मा गांधींनी दिलेली होती आणि करेंगे या मरेंगे या क्रांतीची ठिणगी पडल्यानंतर अभूतपूर्व असा स्वातंत्र्य लढा या देशामध्ये उभा राहिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले. या शहीदांना आज आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं आम्ही या ठिकाणी वाचन केलं. संविधानाची उद्देशिका म्हणजे या संविधानाचा आत्मा आहे आणि जशा पद्धतीचं वातावरण तुम्ही बघताय की या देशामध्ये आहे की लोकशाहीवरती कशा पद्धतीने घातला जातोय किंवा संविधान विरोधी कामं कशा पद्धतीने होत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी काढून घेतला जातोय. म्हणून या देशातली न्याय जी मूल्य आहेत संविधानाने दिलेली, न्याय, बंधुता आणि समानता ही अबाधित राहावीत याकरता आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण देशभर असेल किंवा ठाणे शहर काँग्रेसच्या माध्यमातून ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक शोषित, पीडित, वंचित यांच्या मागे आवाज म्हणून उभा राहत आहे आणि न्याय देण्याचं काम करत आहेत, कुठेतरी संविधान विरोधी कामं या देशामध्ये होत आहेत. भविष्य काळामध्ये या ठाणे शहरामधून सुद्धा ही राहुलजींना अभिप्रेत असलेलं काम आणि हर्षवर्धन दादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही करू, अशा पद्धतीची प्रतिज्ञा आम्ही संविधानाचं प्रिअंबल या ठिकाणी वाचलेलं आहे आणि अशी प्रतिज्ञा मागे उभे राहण्याची आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. केळकर साहेबांना नाही काय बोला तुम्ही बोलले मी मिनिटं बोला. हल्ली लोकांना आपल्या देशाचा स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो. 42 साली नक्की काय झालं, चलेजावरची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. ते तुरुंगात असताना लिहिलं. त्यांना 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता. आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात. जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती, फक्त आंबेडकर होते असं म्हटलं जातं. तसं नाही आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, आंबेडकर हे सर्व लोक त्या स्वातंत्र्य चळवळीत होते. सरदार पटेल सुद्धा त्यात होते. आणि म्हणून आपण ज्या वेळेला 9 ऑगस्टचा क्रांती दिन ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला या सर्वांचं आपण स्मरण करतो आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं, ज्यांच्या मार्गदर्शनावर आणि तत्वांवर आपण आज उभे आहोत, तीच आत्ता पायदळी तोडवण्याची एकूण एक चर्चा चालू आहे. सरकारकडनं चालू आहे, सत्तेकडनं चालू आहे. त्याला आव्हान देण्यासाठी आम्ही आज हे प्रिअँबल हे वाचलं आणि ते आव्हान आम्ही पूर्ण करू. उभे सगळे असते.
पाहिलं तर ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून संविधानाच्या उद्देशिकेचे आर्थिक वाचन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिशिल्पास या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा ऑगस्ट साजरा होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी एक वटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. इनकिलाब इनकिलाब भारत माता की जय हिंद. इनकिलाब इनकिलाब इनकिलाब. जय संविधान जय संविधान. वंदे वंदे वंदे. बोलो भारत माता की. बोलो भारत माता की. वंदे वंदे वंदे. आता इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाऊन या ठिकाणी ऑगस्ट क्रांती अर्पण करून नंतर राष्ट्रगीत कार्यक्रम संपेल. आपण पाहिलं तर ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सगळ्यांनी जाऊन जरा 1-2 मिनिटं. बरं, या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रितपणे संविधानाच्या उद्देशिकेचे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जायचं. वाचन थोडं लक्षात ठेवा. तसेच कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्यांना लक्षात ठेवा. कोणी जिथे आहात तिथेच उभं ठेवायचं आहे. स्मृतिशिल्पास तिथेच उभे राहा. पुष्पहार अर्पण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. जागेवर तुम्ही फिरायचं आहे आणि पाठीमागची लोक जी पाठीमागे आहेत त्या साईडनं आता तिकडनं सगळ्यांचे फोटो निघणार आहेत. सगळ्यांनी जागेवर फिरायचं आहे. घेऊन इकडे इथे साईडला उभे राहा. फोटो ज्यांच्या हातात आहेत त्यांनी इकडे या. फोटो ज्यांच्या हातात आहेत त्यांनी इकडे या आणि बाकीचे लोक इकडे या. इकडे या. हो, राकेश भाऊ या इकडे या. चला सर्वांनी इकडे यायचंय. मुर्शिदभाई, राजूभाई चला या. निशाद भाई चलिए आइए ना. उधर खड़े हुए जिनके हाथ में स्वतंत्र वीरों के फोटो है वो थोड़ा आगे खड़े रहेंगे. आपण संविधानचे फोटो घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांच्या हातात फोटो आहेत त्यांनी रांगेत पुढे जाऊन उभं राहायचं आहे आणि त्यांच्या मागे सगळेजण या इकडे. आवाज करू शकतो. नीचे 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 नीचे. हा, बोलो भारत माता की. बोलो भारत माता की. वंदे वंदे. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. भारत माता की. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा.
भारत माता की आता येथील आपण पाहिलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती पुष्पास या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात संपूर्ण ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त संपूर्ण काँग्रेसच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन तसेच काँग्रेसचे माजी खासदार असतील तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्रराजे देखील आपण पाहिलं तरी पाहायला मिळतात। चप्पल बाहेर काढा, प्रत्येकाने चप्पल चप्पल काढा रे सगळीकडे चप्पल काढा। जवळ या सगळ्यांनी
साहेबांना पुढे घ्या. साहेबांना येऊ दे. या ठिकाणी पाहू शकतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिशिल्पास या ठिकाणी आपण पाहू शकतो पुष्पहार अर्पण होताना पाहायला मिळतं. जय 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 भीम. जय भीम जय भीम. जय 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 भीम. जय भीम जय बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकरांचा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.